भाग पहिला. शापाची बीजे. कोकणच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेलं वेटाळवाडी नावाचं एक छोटं शांत असं गाव. नारळाच्या झाडांनी वेढलेलं, समुद्राच्या लाटांचा मंद आवाज ऐकू येणारी ही भूमी जितकी सुंदर होती, तितकीच ती गूढ आणि लोककथांनी भरलेली होती. इथल्या प्रत्येक वाडीत, प्रत्येक घरामध्ये भुताटकीच्या आणि अतिंद्रिय शक्तींच्या कहाण्या दडलेल्या होत्या. वेटाळवाडीच्या पूर्वेला घनदाट जंगलाच्या कुशीत एका प्राचीन मंदिरात चंद्रदेवाचा एक साधू म्हणजे साधू बाबा राहत होता. त्याची तपश्चर्या आणि चंद्रदेवावरील निष्ठा अफाट होती. लोक त्याला चंद्रदेवाचा साक्षात दूत मानत असत. वेटाळवाडी गावात राहणाऱ्या विनायक आणि रमा या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी साधूबाबांचा आशीर्वाद घेण्याचं ठरवलं. रात्रीचा 9चा सुमार होता. वेटाळवाडीच्या आकाशात तांबूस चंद्र होता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज दूरवरून ऐकू येत होता. गाव शांत झोपेत बुडालं होतं. पण विनायक आणि रमा मात्र जागे होते. आज त्यांना एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता. विनायकने झोपलेला कुत्रा हलकेच टाळला आणि देवघरातल्या चंद्रदेवाच्या फोटोपुढे हात जोडले. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचा भाव होता, पण डोळ्यात आशेची एक छोटीशी ज्योत झळकत होती. रमा एका साध्या हिरव्या साडीत घराच्या उंबऱ्याजवळ उभी होती. तिच्या हातात एक पाटी होती. त्यात फुलं, नारळ आणि हळद कुंकवाचं ताट सजवलेलं होतं. तिचे डोळे ओले होते, पण तोंडात एक छोटीशी प्रार्थना गुणगुणत ती देवाकडे पाहत होती. चल रमा, उशीर नको व्हायला. जंगलात जायचंय आपल्याला. एक प्रकाशित कंदील हातात घेत विनायक म्हणाला. हो, पण बाबा रात्री भेटतील ना? रमाने साशंकतेने विचारलं. ते ध्यानात असतात यावेळी. पण आपली व्यथा खरी आहे. ते नक्की ऐकून घेतील आपलं, विनायक म्हणाला. ते दोघं घराच्या मागच्या वाटेने निघाले. चिखलाच्या अरुंद रस्त्याने चालताना बाजूच्या झाडांमधून पक्ष्यांचे थोडेसे हलके आवाज, बेडकांचा डराव डराव आणि कधीमधी एखाद्या घुबडाची हाक त्यांच्या कानावर पडत होती. जंगलाच्या दिशेने वाट चालताना वाऱ्याचा जोर थोडा वाढला आणि नारळांची पानं सरसर वाजायला लागली होती. रमा थोडीशी घाबरत म्हणाली, अहो, या झाडीतून चालताना वाटतंय कोणतरी आपल्याकडे पाहतंय. विनायक हळूच आवाजात म्हणाला, घाबरू नकोस. ही आपली जागा आहे. चंद्रदेवाची कृपा आहे आपल्या पाठीशी. जंगलातील वाट अंधारलेली होती, पण त्यांना माहीत होतं, एका प्राचीन वडाच्या झाडाजवळून गेल्यावर एक पायवाट उजव्या बाजूला वळते, जिथे त्या प्राचीन मंदिराचं दगडी प्रवेशद्वार आहे. तिथे पोहोचताच कंदिलाचा प्रकाश मंद झाला आणि एक गूढ शांतता त्यांच्या भोवती पसरली. दोघंही काही क्षण मंदिराच्या आवारात उभे राहिले. आतून फक्त मंत्रोच्चारासारखा मंद गुंजन ऐकू येत होता. ती दोघं अंधाऱ्या जंगलातून चालत मंदिराच्या पायऱ्यांवर पोहोचले. समोर जुन्या काळातील काळसर दगडांनी बांधलेलं एक शांत पण गूढ असे मंदिर उभं होतं. झाडांमधून चंद्रप्रकाश मंदिरावर पडत होता आणि त्यात ती जागा स्वप्नासारखी भासत होती. मंदिराच्या आत पाऊल ठेवताच एक थंडगार लहर त्यांच्या अंगावरून गेली. मंदिराच्या गर्भगृहात अंधाराच्या कुशीत एक तेजस्वी चंद्रदेवाची मूर्ती विराजमान होती. मूर्ती काळ्या निळसर दगडातून कोरलेली होती, पण तिच्या कपाळावर एक पांढरा चंदनाचा अर्धचंद्र झळकत होता. त्या अर्धचंद्रातून एक दिव्य प्रकाश झिरपत होता, जो संपूर्ण गर्भगृहात मंद चांदण्यासारखा पसरला होता. चंद्रदेव शांत मुद्रा धारण करून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती, पण त्यात गूढता आणि एक अनामिक ताकदही स्पष्ट जाणवत होती. डाव्या हातात त्याने कमंडलू धारण केला होता आणि उजव्या हाताने आशीर्वादाची मुद्रा दिली होती. त्यांच्या शेजारी चांदण्या कमळांची एक शालीन आरास होती आणि त्यांच्या पायाशी शंख, कुंकू, तांदूळ आणि पांढऱ्या फुलांनी सजवलेलं ताट ठेवलं होतं. गर्भगृहात मंद धूप, कापूर
आणि कमळाच्या सुवासाचं मिश्रण दरवळत होतं. एखाद्या अनादिकालीन शक्तीशी आमनेसामने उभं असल्याची जाणीव दोघांनाही होत होती. मूर्तीसमोर एक साधा पण तेजस्वी व्यक्तिमत्व असलेला साधूबाबा ध्यानात मग्न होता. त्याचं शरीर कृश होतं, पण चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. त्यांच्या अंगावर राखेचा लेप होता आणि मस्तकावर चंद्राकार भस्म. डोळे मिटलेले, ओठांवर मंत्रांचा मंद जाप आणि त्यांच्या भोवती जमिनीवर भस्माची रेखाचित्र, वेदांमधील चंद्रसूक्त लिहिलेली, तांबड्या अक्षरांनी कोरलेली पाटी आणि काही चंद्राकृती यंत्र ठेवलेली होती. त्यांचं ध्यान एवढं गहिरं होतं की त्यांच्या आसपासची जागा एक प्रकारच्या आभाळाच्या शांततेने व्यापली होती. रमा आणि विनायक यांनी मूर्तीसमोर डोकं ठेवलं आणि शांतपणे थांबले. त्या दिव्य उपस्थितीत शब्द निघेनासे झाले होते. त्या वातावरणात श्रद्धा, आशा आणि थोडीशी भीती होती. या तिघांचं मिश्रण त्यांच्या मनात दाटून आलं होतं. रमा हात जोडून म्हणाले, चंद्रदेवा, आम्ही निष्पाप आहोत. आमचं दुःख या साधूबाबांपर्यंत पोहोचव. विनायकने थोडं पुढे जाऊन मंदिराच्या दाराला हलकासा हात लावला. आत धुपाचा वास होता आणि चंद्रप्रकाशात साधूबाबा ध्यानस्थ बसले होते. रमा नम्र आवाजात म्हणाली, बाबा, आम्ही तुमच्याकडे आशेने आलो आहोत. कित्येक वर्षांनी आम्हाला मूल झालं नाहीये. विनायक गंभीरपणे म्हणाला, तुमच्या कृपेने आमच्या संसारात एक चिमुकली पावली फुटावी, हीच इच्छा घेऊन आम्ही आलोय. साधूबाबा डोळे उघडत म्हणाले, तुमची व्यथा मला जाणवलीये. चंद्रदेवाच्या कृपेने तुमच्या पोटी कन्यारत्न होईल. रमा आनंदाने म्हणाली, खरंच बाबा, देवाची आणि तुमची कृपा असेल तर. तिचं बोलणं तोडीत साधूबाबा म्हणाले, होईल, पण यासाठी एक अट आहे. विनायक चकित होऊन म्हणाला, कसली अट बाबा? साधूबाबा पुढे म्हणाले, पौर्णिमेच्या रात्री कन्येच्या जन्मापूर्वी चंद्रदेवाच्या चरणी एक विशेष बळी द्यावा लागेल. तो बळी संकल्प आणि श्रद्धेने अर्पण करायचा आहे. रमा थोडी घाबरून म्हणाली, कसला बळी बाबा? साधूबाबा म्हणाले, तो मी योग्य वेळी सांगेन, पण लक्षात ठेवा, जर हे बलिदान पूर्ण केलं नाही तर चंद्रकृपेच्या बरोबरच एक शाप तिच्या पाठी लागेल. विनायक दृढ निश्चयाने म्हणाला, मी तो बळी नक्की अर्पण करीन बाबा. काहीही झालं तरी कन्येवर शाप येऊ देणार नाही. साधूबाबा डोळे मिटत म्हणाले, ठीक आहे तर, चंद्रदेव साक्षी आहे. आशीर्वाद घेतलेत तर अट विसरू नका. रमा हात जोडत म्हणाली, बाबा, आम्ही तुमच्यावर आणि चंद्रदेवावर पूर्ण विश्वास ठेवतो. साधूबाबा म्हणाले, तर मग चंद्रकृपा तुमच्यावर सदैव राहील. विनायक आणि रमा भारावलेल्या आनंदी मनाने आपल्या घरी परतले. साधूबाबांचा आशीर्वाद घेऊन काही दिवस झाले होते. वेटाळवाडीचं वातावरण नेहमीसारखं होतं. पण विनायक आणि रमा यांच्या मनात काहीसं वेगळंच आशावाद फुललं होतं. जणू त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली होती. एका शांत सकाळी समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचे किलबिल ऐकताना रमाच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. पण डोळ्यांमध्ये चमकही होती. तिच्या शरीरात होत असलेल्या हलक्या बदलांची ती नकळत नोंद घेत होती. ती ओटीपोटावर हात ठेवून खिडकीतून बाहेर पाहत बसली होती आणि तिच्या मनात एकच विचार घोळत होता. काय खरंच साधूबाबांचं म्हणणं खरं ठरलं का? दुसऱ्याच दिवशी गावातील अनुभवी दाईकडून पुष्टी मिळाली. रमा गर्भवती होती. ती बातमी ऐकताच विनायक काही क्षण बोलू शकला नाही. तो रामाकडे पाहतच राहिला. तिच्या डोळ्यातील ओल, चेहऱ्यावरचा आनंद आणि पोटावर ठेवलेला हात पाहून त्याला सर्व काही समजलं. खरंच रमा, आपण आईबाबा होणार? त्याचा आवाज कापरत होता. रमा हलकेच हसत म्हणाली, हो, साधूबाबांचा आशीर्वाद खरा ठरला. आपल्या आयुष्यात छोटंसं चंद्रकण येतंय. विनायकने पुढे जाऊन तिचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. हे आनंदाश्रू होते. संघर्षानंतरच्या विजयाचे. हे सगळं स्वप्न वाटतंय, पण जर हे खरं आहे तर मी चंद्रदेवाच्या चरणी आयुष्यभर ऋणी राहीन, विनायक म्हणाला.
त्या दोघांनी रात्री देवघरात एकत्र दिवा लावला. चंद्रदेवाच्या मूर्तीसमोर दोघे झुकले आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये श्रद्धा, आनंद आणि भविष्याबद्दलच्या नवीन जबाबदारीची जाणीव होती. चंद्रप्रकाशात त्या दोघांची सावली पडत होती. एक नवीन जीवनाची सुरुवात, जी आशीर्वादाने सुरू झाली होती, पण ज्याच्या मागे अदृश्यपणे शापाचं सावटही दबा धरून होतं. गर्भधारणेच्या काही आठवड्यांनी रमा आणि विनायकचं आयुष्य बदलायला लागलं होतं. रमाचं बोट पकडून विनायक तिला सावध पावलांनी घेऊन चालायचा. तिने जे काही मागितलं ते तो क्षणात आणून द्यायचा. पण या आनंदाच्या काळातही रमाच्या मनात एक सावली घोंगावत होती. साधूबाबांनी सांगितलेली अट. एका संध्याकाळी चंद्र हलकासा आकाशात झळकत होता. वाऱ्याने नारळाची पानं हळूच सळसळत होती. रमा उंबऱ्यावर बसून स्वतःच्या ओटीपोटावर हात ठेवून दूर आकाशात पाहत होती. विनायक हातात उकडलेली डाळ आणि गरम दूध घेऊन तिच्या जवळ आला. रमा हळू आवाजात म्हणाली, काहीतरी बोलायचंय. विनायक हसून म्हणाला, माझ्या बाळाच्या आईने आज इतक्या गंभीर सुरात का बोलावं? रमा गंभीर होत म्हणाली, म्हणूनच सांगते, हे बाळ आपल्या आयुष्यात देवाने पाठवले. पण साधूबाबांची अट आठवते ना तुम्हाला? विनायक क्षणभर गप्प झाला. त्याचा चेहरा उतरला. त्याला आठवलं, पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाला विशिष्ट असा बळी अर्पण करणं आवश्यक होतं. विनायक संयमाने म्हणाला, हो, मला सगळं आठवतंय. मी काहीच विसरलो नाहीये. पण अजून वेळ आहे आपल्याकडे. रमा थोड्या काळजीने म्हणाली, पौर्णिमा आता जवळ आलीये. साधूबाबा म्हणाले होते, जर बळी दिला नाही तर शाप आपल्या बाळाला लागेल. विनायक खांदे सैल करत म्हणाला, मी काहीच विसरलो नाहीये रमा. पण कोणता बळी द्यायचा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. रमा पुढे म्हणाली, आपण वेळ गमावून चालणार नाही. जे काही हवं असेल त्यासाठी तुमची साथ लागेल. माझं बाळ, ते शापित जन्म घेऊ नये एवढंच मला पाहिजे. विनायकने तिचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात चिंता होती, पण एक निर्धार सुद्धा होता. मी काहीही करेन रमा. ही जबाबदारी माझी आहे. मी चंद्रदेवाला काहीही अर्पण करायला तयार आहे. फक्त आपल्या लेकराचं रक्षण व्हावं. त्या रात्री दोघांनी देवघरात दिवा लावला आणि चंद्रदेवाच्या मूर्तीसमोर निमूटपणे बसले. बाहेर रातकिड्यांचे किर्र गायन सुरू होते आणि त्यांच्या मनात एका बाजूला भक्ती तर दुसऱ्या बाजूला अज्ञात भीती पसरली होती. पौर्णिमा अगदी काही दिवसांवर आली होती. दिवसेंदिवस रमाचं पोट फुगत चाललं होतं आणि तिच्या डोळ्यातील चिंता वाढत होती. रमा वारंवार विनायकला सांगत होती, बळीची अट विसरू नका. शेवटी विनायकने मनाशी ठरवलं, साधूबाबांची भेट घेऊनच स्पष्टता मिळवायची. त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळत असताना तो पुन्हा एकदा जंगलाच्या पायवाटेने चालत साधूबाबांच्या मंदिराकडे निघाला. पावलांना जडपणा आला होता, पण मनात निर्धार होता. मंदिरात पोचल्यावर नेहमीसारखी शांतता आणि धुपाचा दरवळ त्याला भेटला. साधूबाबा ध्यानस्थ होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि जणू ते आधीच जाणून होते की विनायक येणार आहे. विनायक नम्रपणे म्हणाला, बाबा, तुमचा आशीर्वाद खरा ठरला. रमा गरोदर आहे. पण मला एकच गोष्ट ठाऊक नाही, तुम्ही सांगितलेला बळी कोणता? मी चुकीचं काही करू नये म्हणून तुमच्याकडे स्पष्टता विचारायला आलोय. साधूबाबा गंभीर होत म्हणाले, विनायक, मी वाट पाहत होतो तुझ्या या प्रश्नाची. तुमचं बाळ हे चंद्रकृपेचं फळ आहे. पण त्या कृपेसाठी एका रक्तबिंदी शुभ्र कोंबडीचा बळी चंद्रदेवाच्या मूर्तीसमोर द्यावा लागेल. ती बळी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या पूर्ण तेजाखाली अर्पण केली पाहिजे. विनायक गोंधळून म्हणाला, कोंबडी? रक्तबिंदी? ती कुठे सापडेल? यावर साधूबाबा म्हणाले, ती काही सर्वसामान्य कोंबडी नाही. ती भटकणाऱ्या आत्म्यांच्या आसपास जन्मते. एक प्रकारची ओळख असते तिच्या कपाळावर. जंगलाच्या पूर्व दिशेला
एक ओढा आहे. त्याच्या पलीकडे एक ओसाड माळरान आहे. तेथेच मिळेल तुला ती कोंबडी. पण काळजी घे, वेळ फार थोडा आहे. जर वेळेत बळी अर्पण केला नाही, तर तुझ्या मुलीच्या नशिबात शाप अटळ आहे. विनायक म्हणाला, मी शोधून काढीन बाबा. मी काहीही करून वेळेत बळी अर्पण करेन. माझ्या मुलीला शापित जन्म घेऊ देणार नाही मी. साधूबाबा डोळे मिटत म्हणाले, जा विनायक. चंद्रदेव तुझ्या मनात शुद्ध नियत पाहतोय. पण लक्षात ठेव, या मार्गावर विघ्न येतील. स्वतःला सिद्ध कर. तेथून बाहेर पडताना विनायकच्या मनात एकाच विचाराची गडद सावली फिरत होती. मी वेळेवर पोचेन ना आणि बलिदान पूर्ण करेन ना. कधी वाटेवर काळोख होता तर कधी वाऱ्याने झाडं कुजबुजत होती. जणू काळजाचं पूर्वसूचन देत होती. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळीच विनायक एकटाच जंगलात उतरला. साधूबाबांनी सांगितलेल्या रक्तबिंदीयुक्त शुभ्र कोंबडीचा शोध त्याला लावायचा होता. ही कोंबडी सामान्य नव्हती. ती चंद्रदेवाच्या शरणातील एक पवित्र बलिदान होती. पण तिचं रक्षण अंधारातल्या शक्तींनी केलं होतं. त्याच्या हातात मशाल होती. चेहऱ्यावर चिंता भरलेला पण निर्धारयुक्त भाव. वेटाळवाडीच्या जंगलात तो खोलवर शिरत गेला, झाडांच्या गर्द सावल्यांमध्ये. थोड्याच वेळात तो एका लहानशा पाण्याच्या ओढ्याजवळ आला. तो पाय घट्ट रोवून पार करत असतानाच समोरच्या झाडांच्या ढग भरलेल्या सावलीतून एक विकराळ आकृती बाहेर आली. त्याच्यासमोर तो उभा होता. एक राखाडी अंगाचा, लाल डोळ्यांचा भयानक राक्षस. त्याच्या अंगावर केसांचा खवलेसारखा थर आणि त्याच्या नखांचे टोक जमिनीवर ओरखाडे घालत होते. तो राक्षस घरघरत्या आवाजात म्हणाला, ही कोंबडी शोधत आहेस ना तू? ती सहज मिळणार नाही. तिला घेऊन जायचं असेल तर माझ्याशी लढावं लागेल. ती कोंबडी हातात नाचवत तो राक्षस म्हणाला. विनायक हातातील काठी घट्ट पकडत म्हणाला, तिचा जन्म चंद्रदेवाच्या बलिदानासाठी झालाय. मी काहीही करून ती घेऊन जाईन. राक्षस गडबडाटी हसला. तो एक प्राचीन संरक्षक आत्मा होता, जो बलिदानासाठीची कोंबडी कोणालाही सहज देत नसे. विनायकवर झेप घेतच दोघांमध्ये घनघोर झुंज झाली. कधी राक्षसाने त्याला झाडावर फेकलं, तर कधी विनायकने जमिनीवरची राख उचलून त्याच्या डोळ्यात टाकली. त्याने साधूबाबांनी दिलेली एक चंद्रदेवी तावीज वापरून त्या राक्षसाच्या ताकदीचा अटकाव केला. शेवटी थकलेला पण झुंज देणारा विनायक एका झाडाची जाडजूड फांदी तोडून हातात घेतो आणि त्या राक्षसाच्या छातीवर जोरात घाव घालतो. राक्षस आक्रोश करतो आणि धुळीत विरून जातो. जाता जाता तो म्हणतो, तू तिला नेऊ शकतोस, पण लक्षात ठेव, चंद्रप्रकाशात परतताना सावध राहा. सगळा अंधार हरवलेला नसतो. कोंबडीला झोळीत ठेवून रक्ताळलेले हात झटकत दमलेला पण विजयी विनायक वाटेवर परततो. आता फक्त चंद्रदेवाच्या मूर्तीसमोर ती अर्पण करायची होती. पण वाटेत त्याच ओढ्यावरून परत येताना त्याचा पाय चुकून एका ओलसर दगडावर घसरतो. झोळी त्याच्या हातातून सुटते आणि तो थेट दगड खडकांनी भरलेल्या खालच्या ओढ्यात फेकला जातो. त्याच्या डोक्याला मोठा मार बसतो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र पूर्ण प्रकाशात येतो. पण विनायक तिथेच निशब्द रक्ताच्या चट्ट्यांमध्ये शांत पडलेला असतो. कोंबडी शेजारीच झोळीत कुजबुजत होती. बलिदान अधुरं राहिलं होतं आणि चंद्राक्षीच्या नशिबावर शापाचे सावट साकार होऊ लागले होते. पौर्णिमेच्या सकाळी गावात एक वेगळाच सन्नाटा होता. आकाशात चंद्र अद्याप थोडा झळकत होता आणि समुद्राच्या लाटाही जणू काही दुःखाच्या दाटल्या होत्या. रमा त्या दिवशी पहाटे उठून देवघरात दिवा लावत होती, पण तिचं मन बैचैन होतं. विनायक घरात नव्हता. तिच्या मनातली काळजी काही वेळात भयात बदलली. गावकऱ्यांनी धावत येत सांगितलं, रमाबाई, तो ओढ्याच्या बाजूला सापडला. त्याचा श्वास बंद आहे. क्षणात सगळं थांबल्यासारखं झालं होतं. रमा हताश, पायातली ताकद हरवलेली, डोळे विस्फारलेले. ती काही न बोलता ओढ्याकडे धावली.
विनायकचा देह शांतपणे पडलेला होता. चेहऱ्यावर एक थकवा, पण समाधानही होतं. शेजारी झोळीत ती रक्तबिंदी असलेली शुभ्र कोंबडी अजूनही तशीच होती. ती जणू साक्ष देत होती की तो लढला होता, पण नियतीने पाठ फिरवली. त्या रात्रीच रमा जंगलात एकटीच निघाली. ओठांवर एकच मंत्र, बाळाचं रक्षण कर. ती साधूबाबांच्या मंदिरात पोहोचली. केस विस्कटलेले, डोळ्यात आसवे, पाय धुळीने भरलेले. मंदिरात पोहोचताच ती थेट त्यांच्या पायाजवळ कोसळली. रमा धीरगंभीर आवाजात रडत म्हणाली, बाबा, विनायक गेला. त्याने बळी मिळवला, पण अर्पण करू शकला नाही. माझ्या पोटचं बाळ, ते दोषी नाही बाबा. त्याला शापित करू नका. साधू बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवतात. त्यांच्या डोळ्यातही दुःख होतं, पण ते संयमी होते. साधू बाबा शांत पण ठाम स्वरात म्हणतात, शाप मागे घेता येणार नाही रमा. अट मोडली गेली. पण तुझी श्रद्धा आणि त्याग पाहून मी एक उपचार करू शकतो. कसला उपचार बाबा? रमा विचारते. साधू बाबा सांगतात, मी चंद्रदेवाला एक उपचारात्मक आशीर्वाद मागेन. तुझं बाळ अमावस्येच्या रात्री वाईट रूप धारण करेल, पण त्या रूपात पूर्ण विनाश नसेल. ती शक्ती नियंत्रणात राहील. अट फक्त एकच, तिने ती शक्ती ओळखायला हवी आणि स्वीकारायला हवी. रमा हात जोडून म्हणते, माझ्या लेकराला जर त्या अंधारातून बाहेर यायचं असेल, तर मी तिला पुन्हा मार्ग दाखवीन. ती शापित नाही, ती शक्तिशाली होईल. त्या रात्री चंद्रदेवाच्या मंद प्रकाशात जंगलात शांतता पसरली होती. पण त्या शांततेच्या गर्भात आता एक नवीन कहाणी रुजत होती. चंद्राक्षी, एक शापित आशीर्वाद. काही आठवड्यांनंतर वेटाळवाडीच्या आकाशात अमावस्येचा अंधार दाटलेला होता. चंद्र नव्हता. समुद्राचा आवाज जरा अधिक अनिश्चित वाटत होता आणि गावातल्या कुत्र्यांचं रडणं सुरू झालं होतं. त्या रात्री रमाला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. गावातली अनुभवी माई बरोबर होती. घरात दिवे मंद प्रकाश टाकत होते आणि देवघरात चंद्रदेवाच्या मूर्तीसमोर रमा पूर्वीचा साधूबाबांनी दिलेला तावीज ठेवून होती. मध्यरात्रीच्या सुमारास एक अतिशय शांत क्षणी रमाने एका सुंदर कन्येला जन्म दिला. तिने डोळे उघडले आणि ते डोळे मोकळ्या आकाशासारखे चमकणारे, चंद्राच्या प्रकाशासारखे तेजस्वी होते. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी दिव्यता होती, पण त्याच वेळी एका क्षणासाठी घरातली हवा थांबली होती. बाळाने पहिला श्वास घेतला होता आणि दूरवर एक वीज चमकली होती. जणू काहीतरी अदृश्य शक्ती तिच्या जन्माची नोंद घेत होती. रमाने बाळाला हातात घेतला आणि म्हणाली, चंद्राक्षी, तूच माझं जीवन आहेस. तू शापित नाहीस, तू माझी शक्ती आहेस. फक्त काही तास झाले होते. रमा चंद्राक्षीला झोळीत झोपवत होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहून मंत्रमुग्ध झाली होती. पण अचानक आतल्या खोलीतून आवाज आला. ती धावत गेली. विनायकची फोटो फ्रेम जमिनीवर कोसळली होती आणि पुढच्या क्षणी घरात असलेला चंद्रदेवाचा दिवा अचानक विझला होता. रमाच्या मनात एक धक्का बसला होता. ती बाहेर आली आणि पाहिलं. आकाशात अजूनही चंद्र नव्हता आणि कुत्र्यांचं रडणं जोरात सुरू झालं होतं. रमा हळूच चंद्राक्षीकडे वळली. ती अजूनही शांत झोपलेली होती, पण तिच्या कपाळावर एक बारीक धुसर चंद्राकृती दिसत होती. जणू तो शाप आता तिच्या शरीरावर एक ठसा उमटवत होता. रमाने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाली, मी वचन देते चंद्राक्षी, तुला कधी एकटी पडू देणार नाही. अंधार आला तरी तुझ्या प्रकाशावर माझा विश्वास असेल. भाग दुसरा. पुण्याची शहरी सावली. विनायकच्या मृत्यूनंतर वेटाळवाडीचं घर रमाला असह्य झालं होतं. त्या आठवणी, तो अंधार आणि त्या शापाचा शांतता देखील घाबरवणारा प्रभाव. हे सगळं टाळण्यासाठी तिने एक निर्णय घेतला होता. ती चंद्राक्षीला घेऊन पुण्याला आपल्या माहेरी आली. पुण्यातील घराचं वातावरण निराळं होतं. गजबजलेलं, आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जगातलं. पण रमाच्या मनात मात्र अजूनही कोकणातला अंधार दरवळत होता. ती दर अमावस्येला अधिक अस्वस्थ होत असे.
चंद्राक्षी वाढत होती. अतिशय देखणी, शांत आणि विलक्षण आकर्षण असलेली. तिचे डोळे मोठे, चंद्रासारखे चमकदार. तिचं हसू एखाद्या शांत लाटेसारखं. पण त्यामागे लपलेली एक अनामिक खोली होती. पुण्यात तिचं आयुष्य सुरुवातीला अगदी सामान्य होतं. शाळेत ती हुशार होती. शिक्षकांच्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी. लोक तिला पाहून म्हणत, हिचं सौंदर्य काहीतरी वेगळंच आहे. तिच्या आईने तिला चांगल्या शाळेत घातलं. गाणं, चित्रकला, वाचन, प्रत्येक गोष्टीत ती चमकत होती. पण प्रत्येक अमावस्येच्या आधीच्या दिवशी रमा अधिकच काळजीत असे. ती चंद्राक्षीला वेगळ्या खोलीत झोपवत असे. तिच्या गळ्यात साधूबाबांनी दिलेलं ताबीज घालून ठेवत असे आणि देवघरात दिवसभर दिवा लावून मंत्र म्हणत असे. चंद्राक्षी लहान असताना विचारायची, आई तू प्रत्येक महिन्यात अशा भीतीने का वागतेस? रमा हसत म्हणायची, कारण माझ्या चंद्रालाच मी अंधारापासून वाचवू इच्छिते. कधी कधी अमावस्येच्या रात्री चंद्राक्षी झोपेत असताना तिच्या नखात थोडासा कुरूपपणा दिसायचा. श्वास जरा खोल आणि चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटायचा. पण ती सकाळी उठल्यावर काहीही आठवत नसे. रमा मात्र रात्री झोपायची नाही. तिच्या बाळाच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक बदल ती पाहत बसे. चंद्राक्षी जसजशी मोठी होत गेली, तिचं सौंदर्य आणि बुद्धिमत्ता अधिकच खुलत गेले. ती आता आर्किटेक्चर फर्ममध्ये कामाला लागली होती. तिच्या आयुष्यात एक स्थिरता आली होती. प्रिया नावाची एक मैत्रीण होती, जी आधुनिक आणि मोकळ्या विचारांची होती. पण रमाच्या मनातलं ते एकटेपण आणि प्रत्येक अमावस्येचं वेध घेणाऱ्या शापाचं सावट अजूनही पूर्ण गेलं नव्हतं. तो काळा दिवस आला. पुण्यातील एक अमावस्येची रात्र. रात्र भरपूर थंडीची होती. आकाशात चंद्र नव्हता. गडद ढग, शहरात वाऱ्याचा वेग आणि हवेत एक विचित्र बेचैनी होती. प्रिया ऑफिस ट्रिपसाठी बाहेर गेली होती आणि चंद्राक्षी घरात एकटीच होती. तिचं मन अस्वस्थ होतं. तिच्या अंगात काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीव तिला संध्याकाळपासूनच होत होती. रमा पुण्यात नव्हती. चंद्राक्षी पूर्णपणे एकटी पडली होती. त्या रात्री तिने जेवण केलं नाही. ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर काळोखाकडे बघत राहिली आणि मग अचानक तिचं शरीर थरथरू लागलं. अंगात कंप सुटला. डोळ्यात एक विचित्र चमक आली. नखं लांबू लागली. तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य तसंच होतं, पण त्यात एक क्रूर वळण दिसू लागलं होतं. ती आता चंद्राक्षी राहिलेली नव्हती. त्या रात्री पुण्याच्या एका निर्जन रस्त्यावर एका नशेत चूर माणसाची अडखळती पावलं ऐकू येत होती. तो होता अजय कुलकर्णी. ऑफिस पार्टीवरून परतत होता. त्याच्या शर्टावर दारू सांडलेली होती आणि त्याच्या तोंडातून अस्फुट बोलण्याचा आवाज येत होता. त्या अंधाऱ्या वळणावर त्याला एक आवाज ऐकू आला. अहो, जरा इकडे याल का? त्याने थांबून पाहिलं. विजेच्या खांबाच्या धुसर उजेडात एक स्त्रीचं रूप दिसलं. पांढरी साडी, तेजस्वी चेहरा, सुंदर पण विचित्र नजर. अजय अडखळत म्हणाला, काय झालं बाई? ती हळू स्वरात म्हणाली, मदत हवी आहे. अजय तिच्या दिशेने गेला. त्याला तिचं सौंदर्य धुंद करत होतं. तो तिच्या मागे चालू लागला, झाडीतून आतल्या दिशेने. तिथे पोहोचताच ती थांबली. तिने वळून पाहिलं. चेहऱ्यावर आता एक विकृत हसू होतं. डोळे लाल झाले होते. नखं लांब होती आणि ओठांवर क्रूरतेचं हास्य होतं. अजय घाबरून म्हणाला, कोण आहेस तू? ती हसली. अगदी भयावहपणे हसली. तिचा आवाज घनगंभीर झाला होता. ती म्हणाली, मी आहे चंद्राक्षी. अजय मागे वळून पळू लागला. पण तोल गेल्याने तो कोसळला आणि त्या क्षणी ती त्याच्यावर झेपावली. तिच्या लांब धारदार नखांनी त्याचा चेहरा ओरबाडू लागले. अजयने किंकाळ्या फोडल्या, पण त्या निर्जन रस्त्यावर कुणीही नव्हतं. क्षणात सगळं संपलं होतं. अजयचा मृतदेह त्या झाडीत पडलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी एका पाणथस्थाला अजयचा मृतदेह आढळला. त्याच्या शरीरावर खोलवर नखांचे ओरखडे होते आणि ही फक्त सुरुवात होती एका भयानक खेळाची.
जो चंद्राक्षीच्या अमावस्येच्या रात्री सुरू व्हायचा. सकाळी चंद्राक्षी उठली, थकलेली, घामाने भिजलेली, डोळे सुजलेले. तिच्या कपड्यांवर माती होती. तिने हात निरखून पाहिले आणि तिला दिसलं, तिच्या नखांखाली काहीतरी काळं सुकलेलं होतं, रक्त. तिला काहीही आठवत नव्हतं, पण तिच्या मनात एक गूढ अस्वस्थता दाटून आली होती. जणू काही ती स्वतःसाठी अनोळखी झाली होती. त्या रात्रीच्या काही दिवसात पुण्यात एक विचित्र सत्र सुरू झालं होतं. शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून अचानक गूढ आणि अमानवी स्वरूपाच्या हत्यांच्या बातम्या येऊ लागल्या. खडकवासला धरणाजवळ एका ट्रेकरचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर प्रचंड ओरखडे आणि चेहऱ्यावर अजूनही जमलेल्या भीतीच्या खुणा. चंदननगरच्या गल्ल्यांमध्ये एका वयोवृद्ध माणसाचा मृतदेह आढळला. त्याचं हृदय थांबलेलं, पण त्याच्या नखांखाली रक्त सापडलं. पोलीस तपास करत होते, पण एकही धागा मिळत नव्हता. प्रसारमाध्यमांनी याला चंद्रकाळी छाया असं नाव दिलं. रमाला पुण्याच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचताच धडकी भरली. ती दर महिन्याला चंद्राक्षीच्या आसपास असायची, पण काही कारणास्तव त्या अमावस्येच्या रात्री ती नव्हती. आणि त्या रात्री अजयचा मृत्यू झाला होता. ती घटना घडण्याच्या 2 दिवस आधी एक फोन कॉल आला होता. रमाने फोन उचलला होता आणि समोरून श्वेताबाई, कोकणातील तिच्या गावातील एक शेजारीण. श्वेता दुःखी स्वरात म्हणाली होती, "रमा, एक दुःखद बातमी आहे. तुझी मावशी, लक्ष्मी मावशी, काल रात्री गेली गं." रमाच्या हातातून फोन जवळपास सुटला. लक्ष्मी मावशी, तिच्या बालपणाची सावलीसारखी, जिला ती आईसारखं मानायची. शेवटचं भेटणं महिन्यांपूर्वी झालं होतं आणि आता तिला अखेरचं दर्शन देण्यासाठी बोलावलं जात होतं. रमाचं मन दोलायमान झालं होतं. आगामी अमावस्या जवळ आली होती आणि ती दरवेळी चंद्राक्षीच्या शेजारी राहणं तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. पण मावशीचा अंत्यसंस्कार, तो टाळणंही अन्याय वाटत होतं. चंद्राक्षी रमाला समजावत म्हणाली, "आई तू जा, मी ठीक आहे. यावेळी काही होणार नाही." रमा कळवळून म्हणाली, "बाळा, मला तुझ्याजवळ राहायचं आहे, पण." चंद्राक्षी शेवटी म्हणाली, "तू मला कमजोर समजतेस का? मी आता मोठी झाले आई. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. तू निश्चिंतपणे जा." रमा अजूनही साशंक होती. तिने ताबीज अधिक घट्ट बांधलं. देवघरात चंद्रदेवाला प्रार्थना केली आणि चंद्राक्षीच्या कपाळावर भस्म लावून "रक्षण कर" असं पुटपुटली. रमा कोकणला जाणाऱ्या पहाटेच्या गाडीने निघाली. तिच्या मनात मावशीच्या आठवणी, दुःख आणि कुठेतरी खोलवर चंद्राक्षीसाठी असलेली अस्वस्थता होती. पण तिला काय ठाऊक होतं, ती रात्रच चंद्राक्षीच्या जीवनात पहिल्या रक्ताने रंगलेला अध्याय लिहिणार होती. ती एक क्षणभर स्तब्ध झाली. नंतर तिच्या हातून वर्तमानपत्र खाली पडलं. रमा हात जोडत देवघराकडे पाहत म्हणाली, "तेच घडतंय, जे बाबांनी सांगितलं होतं. शाप आता तिच्या शरीरात पूर्णपणे प्रकट होतोय." ती भराभरा सामान बांधू लागली. तिच्या मनात एकच निर्णय होता. चंद्राक्षीला आता वेटाळवाडीला परत न्यायचं. जिथे शाप सुरू झाला होता, तिथेच त्याचा शेवट शोधायचा. दरम्यान चंद्राक्षी स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांनी व्याकुळ होत चालली होती. एका भल्या सकाळीच ती तिच्या मैत्रिणीला म्हणजेच प्रियाला भेटायला गेली. ती प्रियाला म्हणाली, "प्रिया, मला दर अमावस्येला काहीतरी विचित्र वाटतंय. सकाळी मी थकलेली असते, कपड्यांवर माती असते आणि मला काहीच आठवत नसतं." प्रिया काहीशा संशयाने म्हणाली, "तू झोपेत चालतेस की काय?" चंद्राक्षी गंभीर होत म्हणाली, "कदाचित, पण हे सामान्य नाही. मी कधी-कधी स्वतःलाच आरशात पाहून घाबरते. जणू काही ती मी नाहीच आहे." तिच्या डोळ्यात आता सौंदर्य नव्हतं, भय होतं, स्वतःपासून. रमा चंद्राक्षीकडे तातडीने परतली होती. तिला लवकरात लवकर चंद्राक्षीला विश्वासात घेऊन सर्व काही सांगायचं होतं. रमा तिला सगळं स्पष्टपणे सांगते. साधूबाबांचा शाप, बलिदान आणि तिच्या जन्मानंतर घडलेली घटना. ते सर्व ऐकल्यानंतर चंद्राक्षी चकित होऊन जाते. ती म्हणते, "म्हणजे मी खरंच शापित आहे?" रमा थरथरत्या आवाजात म्हणते, "तू शापित नाहीस बाळा. तू शक्तिशाली आहेस. पण त्या शक्तीला स्वीकारणं आणि नियंत्रित करणं हे तुझं भाग्य आहे."
ते तुला करावंच लागेल. चंद्राक्षी हळू आवाजात म्हणते, मग मला वेटाळवाडीला परत जावं लागेल. कारण जिथे शापाची बीजं पेरली गेली तिथेच ती उपटावी लागतील. काही दिवसांनी रमा पुण्याहून चंद्राक्षीला घेऊन पुन्हा वेटाळवाडीला परतली. तेच कोकणातलं हिरवं जंगल, नारळाचं कुजबुजणारं वाऱ्यातलं संजीवनी आणि शांततेत लपलेली एक गूढ थंडी. पण यावेळी त्यांचं स्वागत उबदार नव्हतं. गावकरी शांत होते. काहींनी फक्त हळूच नजर टाकली. काहींनी कुजबुजायला सुरुवात केली. हीच ना ती मुलगी जिच्यावर शाप आहे? चंद्राक्षीने सगळं ऐकलं, पण गप्प बसली. दुपारच्या वेळी रमा आणि चंद्राक्षी त्या जुन्या वाड्यासमोर उभ्या होत्या. विनायकचा वडिलोपार्जित वाडा. एक काळीभोर दगडी रचना. दोन्ही बाजूंनी उंच नारळाच्या झाडांनी वेढलेली. दरवाज्यावरील लाकडावर पाचोळा आणि कोळ्यांची जाळी होती. पण अजूनही त्यात एक ऐश्वर्य आणि इतिहासाची शांत झळ होती. दार उघडल्यावर आतून धुळीचा वास, बंद केलेल्या काळोख्या खोलींची थंडी आणि भूतकाळाची जणू शांत कुजबूज त्यांच्या स्वागताला आली. रमा हळू आवाजात म्हणाली, हेच ते घर जिथून आपल्या आयुष्याची कहाणी सुरू झाली. चंद्राक्षी खिडकीकडे पाहत म्हणाली, पण हे घर काहीतरी लपवते. या फक्त भिंती नाहीयेत, ते साक्षीदार आहेत. त्या दिवशी त्यांनी वाडा साफ करायला सुरुवात केली. रमाने देवघरातील जुनी मूर्ती पुन्हा पुसली आणि समई उजळवली. चंद्राक्षीने खिडक्या उघडून उन्हं घरात येऊ दिली आणि जुन्या पडद्यांना बाहेर टाकलं. त्यांनी मिळून पाण्याने अंगण साफ केलं, कोळ्यांची जाळी काढली आणि धुळीत गाडलेल्या स्मृतींचा थर बाजूला केला. पाहता पाहता वाड्याचा प्रत्येक कोपरा पुन्हा जिवंत होऊ लागला. पण त्या भिंतींमधून अजूनही एक प्रकारची गूढ थंडी आणि शांततेमागचं कुजबुजणं सतत जाणवत राहिलं. त्या रात्री सगळी कामं आटोपल्यावर रमा आणि चंद्राक्षी अंगणात बसल्या होत्या. समुद्राच्या लाटांचा आवाज दूरवरून येत होता आणि त्या वाड्याच्या सावलीत भूतकाळ पुन्हा जागा होऊ लागला होता. दुसऱ्याच दिवशी दुपारी वाड्याच्या ओसरीवर एक वृद्ध, साध्या कपड्यातील व्यक्ती हळूच येऊन तिथे उभा राहिला. त्याचा चेहरा मृदू होता. डोळ्यात विचित्र तेज होते. एका हातात तुळशी माळ होती, तर दुसऱ्या हातात एक लाकडी काठी होती. रमा म्हणाली, तुम्ही कोण? तो शांतपणे म्हणाला, मी आहे भाटे भगत. या गावात अनेक वर्ष गूढ गोष्टींचा अभ्यास करतोय. तुझ्या वाड्याच्या भिंती बोलत होत्या, त्यांना ऐकूनच मी आलोय. चंद्राक्षी थोडं मागे सरकून म्हणाली, माझ्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का? भाटे भगत गंभीर होत म्हणाले, फक्त तुझ्याबद्दल नाही बाळा, तुझ्या पूर्वजांबद्दल, त्यांच्या चुकांबद्दल आणि त्या चुकांनी निर्माण केलेल्या संबंधाबद्दल सर्व काही माहीत आहे मला. भाटे भगत त्यांना समजावतो. शाप फक्त साधूबाबांचा नव्हता. त्याच्या मागे एक पूर्वजांचा अतृप्त आत्मा आहे. त्या आत्म्याच्या अपूर्ण इच्छांमुळे संबंध निर्माण झाला. एक अस्वस्थ आत्मा, जो आपल्या वंशजांमध्ये वाईट रूपात प्रकट होतो. साधूबाबांनी चंद्रदेवाच्या मार्गाने उपाय सांगितला, पण बलिदान अपूर्ण राहिलं. त्यामुळे चंद्राक्षी वाहक झाली, संबंध आणि चंद्रशक्ती दोन्हींची. भाटे भगत पुन्हा गंभीर आवाजात म्हणाले, तू मुळात शापित नाहीयेस चंद्राक्षी. तू दोन शक्तींमधील पूल आहेस. प्रश्न एवढाच, तू कोणाला पोचणार, प्रकाशाला की अंधाराला? त्या रात्री अंगणात चंद्रप्रकाश पडलेला असताना भाटे भगत वाड्याच्या ओसरीवर बसले होते. समोर रमा, चंद्राक्षी आणि एक मंद जळणारा धूपधनीचा धूर. भाटे भगत गंभीर आवाजात म्हणाले, तुमच्या घरात जे घडतंय त्याचा उगम फक्त साधूबाबांच्या शापात नाही, तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांचा पूर्णता आहे. आणि तोच संबंध तुझ्या शरीरात दर अमावस्येला रूप धारण करतोय. चंद्राक्षी गोंधळून म्हणाली, म्हणजे मी फक्त शापित नाही, मी त्या आत्म्यांची वाहक आहे. भाटे भगत म्हणाले, हो, तुझ्या रक्तात त्यांच्या वेदनांचं आणि क्रोधाचं प्रतीक वाहतंय. हे बंद करण्याचा एकच मार्ग आहे, त्यांना मुक्ती देणं. त्यासाठी दोन महत्वाचे विधी करावे लागतील, नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्ध. हे विधी कशासाठी असतात भगतजी? रमा हळू आवाजात म्हणाले. भाटे भगत शांतपणे म्हणाले,
नारायण बळी त्या आत्म्यांसाठी असतो ज्यांना अयोग्य मृत्यू आला, जसं की अपघात, आत्महत्या किंवा अर्पण न झालेलं बलिदान, जसं विनायकचं झालं. त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे पितरांची तृप्ती. तुझ्या वंशातल्या त्या आत्म्यांना एकत्र शांततेने सोडवणं. चंद्राक्षी म्हणाली, म्हणजे मला माझ्याच रक्ताच्या पिंजऱ्यातून त्यांनाच मुक्त करावं लागेल. भाटे बघत डोळे मिटत म्हणाले, हो, आणि ते सोपं नसेल. हे विधी केवळ पूजा नाहीत. त्यावेळी संबंध जागा होईल. तुझी परीक्षा घेईल. तुझ्या मनात जर भीती असेल, तो तुझ्यावर पुन्हा अधिकार मिळवेल. भाग 3. शापमुक्त. त्या रात्री चंद्राक्षी खिडकीपाशी उभी राहून आकाशात चंद्राकडे पाहत होती. तिचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात एक जाणीव होती. शाप आता संपवायचा आहे. चंद्राक्षी स्वतःशीच पुटपुटत होती. माझं जन्मनं एक बलिदान असेल, तर मी त्या बलिदानाला अर्थ देईन. आता मी पळणार नाही, मागे वळून पाहणार नाही. भाटे भगत दुसऱ्या दिवशी पहाटे वेतोबाच्या मंदिरात विशेष संकल्प घेण्याची तयारी करायला लागले. चंद्राक्षी आणि रमा विधींसाठी त्र्यंबकेश्वरला जाण्याची तयारी करू लागल्या. कारण आता वेळ आली होती भूतकाळाच्या पिंजऱ्याला तोडण्याची. रमा, चंद्राक्षी आणि भाटे भगत पहाटे गावातून निघाले. ट्रक, बस आणि थोडा पायपीट प्रवास करत ते त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत पोहोचले. वाटेभर चंद्राक्षी शांत होती, शरीराने थकलेली, पण मनाने सज्ज. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराच्या वातावरणात पवित्रता ओतप्रोत भरलेली होती. मंदिराच्या घंटा, धुपाचा सुगंध, पुरोहितांचा जप आणि गोदावरीच्या पात्रात वाहणारा थंड पाण्याचा स्पर्श. एक विशेष वेदी उभारण्यात आली. चंद्राक्षीने आपल्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या नावाने तांदूळ, कुंकू आणि पिंड अर्पण केले. वेदांच्या मंत्रोच्चारात विनायकचा आत्मा स्मरण केला गेला. जणू त्याचं अधुरं बलिदान आता स्वीकारलं जात होतं. दुसऱ्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध झाले. 3 पिंड, वडील, आजोबा आणि अनामिक अपूर्ण पूर्वजांच्या आत्म्यांसाठी अर्पण करण्यात आले. गंगाजल, दूध, तीळ आणि तांदूळ वेदीवर वाहिले गेले. चंद्राक्षीने पूर्ण श्रद्धेने प्रार्थना केली, तुमच्या वेदनांना शांतता मिळो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आता चंद्राक्षी एका निर्णायक स्थितीत पोहोचली होती. भगताने सांगितल्याप्रमाणे रात्री अंतिम विधी नदीवर होणार होता. रात्र काळोखाची होती. आकाशात चंद्र नव्हता. ती होती अमावस्या. भाटे भगत, रमा आणि चंद्राक्षी गोदावरी नदीकाठी पोहोचले होते, जिथे शुद्धीकरण आणि मुक्तीची अंतिम पूजा करण्याचा निर्णय झाला होता. नदीच्या किनाऱ्यावर एक वेदी, धुपाचा वास आणि जप सुरू होता. भाटे भगत मंत्र उच्चारू लागले आणि त्याच वेळी हवेत गडगडाट होऊ लागला. नदीच्या पाण्यात लाटा उसळल्या. एक गडद, धुरकट आकृती पाण्यावरून उगम पावली. संबंध प्रकट झाला होता. राखेसारखा, विशाल डोळे आणि चेहऱ्यावर क्रोध. संबंध कर्कश आवाजात म्हणाला, माझं अधिपत्य संपणार नाही. ती माझी वाहक आहे. मी तिच्यातच राहीन. चंद्राक्षी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. चंद्राक्षी दृढपणे म्हणाले, तू माझा भाग होतास, पण मी तुला आता शांततेने मुक्त करते. माझ्या शरीरावर, माझ्या इच्छेवर तुझं नियंत्रण कायमचं संपत आहे. 3 वेदीवर पिंड, गंगाजल आणि तीळ अर्पण करताच तेजस्वी प्रकाश वेदीवरून उठला. भाटे भगतांच्या मंत्रांनी तेज वाढलं आणि त्या प्रकाशाने संबंधाला वेढलं. तो किंचाळला, फडफडला आणि हळूहळू नदीच्या धुरात विरून गेला. तो मुक्त झाला होता. रात्र शांत झाली, वारा थांबला आणि नदी स्थिर झाली होती. चंद्राक्षीचा चेहरा प्रकाशाने उजळला होता. तिच्या डोळ्यात आता ना क्रोध होता, ना भीती, फक्त शांती आणि ताकद वाहत राहिली होती. काही दिवसांनी चंद्राक्षी आणि रमा वेटाळवाडीला परतल्या. पण आता त्यांची पावलं थरथरत नव्हती. आता त्या आई मुलीच्या रूपात नव्हत्या. त्या शापमुक्त, तेजस्वी योद्धिनी होत्या. चंद्राक्षीच्या डोळ्यात आता प्रश्न नव्हते, फक्त उत्तरं होती. तिने विनायकच्या जुन्या वाड्याची दुरुस्ती केली. भिंती रंगवल्या, पण त्यावरची जुनी काळी जाळं जपून ठेवली. जणू भूतकाळाशी संबंध तुटू नये म्हणून. देवघर नव्याने उभारलं गेलं. वेतोबा, चंद्रदेव आणि पूर्वजांच्या आठवणी एकत्र ठेवून. गावकऱ्यांसाठी त्यांनी एक गुरुकुटी
एक वाचनालय आणि ध्यानधारणा केंद्र सुरू केलं. गावकरी, ज्या आधी तिच्याकडे शंका आणि भीतीने पाहायचे, आता तिच्या पाया पडू लागले होते. कारण त्यांनी पाहिलं होतं, चंद्राच्या सावलीतून उठलेली शक्ती. प्रत्येक अमावास्येच्या रात्री चंद्राक्षी वाड्याच्या ओसरीवर ध्यानस्थ बसलेली दिसायची. तिच्या डोळ्यात एक हलकीशी चंद्राची चमक होती, पण चेहरा पूर्ण शांत. कोणी विचारलं, "तुला अजूनही शक्ती जाणवते का?" तर ती फक्त हसून म्हणायची, "हो, पण आता ती माझी आहे, मी तिची नाही." वेटाळवाडीच्या जंगलातून अजूनही काही वेळा कुजबुजण्याचे आवाज येतात आणि समुद्राच्या लाटात कधी-कधी एक गूढ लय असते. पण गावकऱ्यांना माहीत असतं, चंद्राक्षी आहे ना, ती जागी आहे आपल्यासाठी. ही कथा होती एका शापित जन्माची, पण ती संपली एका जिंकलेल्या आत्म्याने. कारण जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या अंधाराला स्वीकारते, तेव्हा ती इतरांसाठी प्रकाश बनते.